या काय गाईज ओळखता का तुम्ही कसा काम इकडे इकडे पक्क लागले आहेत ते बघत गाईज त्याची झाडं आहे बघा ही सगळी तीच झाडं आहेत. क्या बोलती कंपनी तर काय गुड मॉर्निंग गाईज कशा आहेत तुम्ही. आय होप नक्की चांगले असणार चांगलेच राहा निरोगी राहा आणि भारीवालं राहा गाईज असं मस्तपैकी भारीवालं. आता जस्ट वर्कआउटवरनं आलो गाईज आणि आंघोळीला चाललं आहे पण स्मिता गेली चालूच आहे अजून. तुम्ही काही उपचार सांगत होते तर मग मला माहिती कसं काय पडलं कमेंटमध्ये सांगा ना जरा काय करूया दाढं काही इकून सल्या घालू ना इकून बाहेर काढू तर काहीच कमीत कमी 2 महिन्यात भेटतो आपण कमीत कमी ना जास्तीत जास्त 3 महिने पकडा पण भेटतो काहीच. आणि टायमिंगचा इश्यू आणि तब्येत पण काही बरोबर नव्हती आणि वर्कआउट स्टार्ट केला ना तर मग त्याच्यामुळं ना थोडं ब्लड प्रेशरचा बीपीचा इश्यू म्हणजे होतोच जायचं म्हणजे पहिले तब्येत थोडी खराब पडते मग नंतर रेग्युलर चालू राहिलं ना तर मग बरोबर होतं. तर काही फायनली आपला वर्कआउट स्टार्ट आहे आणि प्लस आज शुक्रवार आहे तर भारीवाला काम आज हे केलं आहे बोलून नाही हे करायला दाखवता काही तुम्हाला काही कसा काम आहे भारीवाला ना वजडी आहे गाईज वजडी आणि बघ आता काय बघायचं इकडं मटन वजडी संध्याकाळी आहे गाई आणि दुपारचा कार्यक्रम मटणाचं तर कैसा गाईच काम 25 ना आणि प्लस विराज काही कलर हा क्लास ना आपण आपला तलावाकडे पण झाला आहे तलाव गाईत आपल्या याच्यामध्ये आला आता अंडरमध्ये 20 तारखेपासून 20 ते 21 तारखेपासून जून म्हणजे जून महिन्याचे आहे 20 ते 21 तारखेपासून आपल्या अंडरमध्ये आला. आपल्या आता होडी वगैरे तलावामध्ये हे करायचे सोडायचे आणि प्लस त्याच्यामध्ये आता तुम्हाला ब्लॉग चालू राहतील तर बघायला भेटेल. पण बघू आता आपण आपल्या तलावावरती व्हिजिट करू. चोर बघा येतात काही चोर म्हणजे बाहेरचे नाही आपल्याकडचे पण गपचूप जातात आणि ते गल असतं ना गल आमच्याकडे काही गल बोलतो आम्ही ते मासे ते गुंतवतात त्याला ते ना असं गवता बितात असं जाऊन बसतात झाडात ना मग असं टाकून मच्छी पकडत असतात ते आपल्या हाताने भेटलं ना एखादं 1-2 जण तरी भेटलं ना हो आपण तिथं जायचं तर त्यासाठी चक्कर राऊंड मारायला पण जायचं आहे आणि प्लस भारीवाला काम तर आपल्या घरामध्ये आहेच. तर चला काय कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईज फायनली आपल्या याच्यावरती आलो आपण तलावावरती आणि तलाव गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे पण परत एकदा दाखवतात आणि प्लस पावसाळ्याच्या टायमांना एकच नंबर वातावरण ना भारीवाला काम असतं. यो बा यो गाईज मी छत्री पण आणले बरोबर का पावसाचा सांगता नाही आहे ना 2 व्हीलर आणले 4 व्हीलर गाईचं उतरणं कसं चिखल विकलं ना तिथं म्हणून मग 2 व्हीलर घेऊन येले आणि या बा ओला ना इथं का मागच येतं बर्फच असतं ते आपलं फ्लॅट आहे ना गाईज इथे समोरच दिसत असेल तुम्हाला तिथं असतं तो ना गाडी आली नंतर खायला मिळेल असतं ना गाईज मी कधी पण कोंबड्याचं पाय टोके कधी असा तर मग तो मागच असतं गाईज. मग आपण जिथं जाऊ तिकडं आतमध्ये वर फ्लॅटमध्ये जिथं जाऊ ना तिथं मागं त्यांना बसल बाजूला असं काम आता येऊन इथंच बसले तिकडं पण गेला ना का मागं ठेव. प्लीज वातावरण बघू शकता तुम्ही मस्तपैकी कसा काम आहे ना काही निसा हिरवा गार हे बघा इथनं जो रस्ता आहे ना या रस्त्याचं मला काही इथनं हे केलेलं आहे ना म्हणून 4 व्हीलर आणले नाही बा इथं उतरावं लागतं ना मग इथं चिखल बिकल आहे गाईज मध्ये आता जरा सुकलेलं आहे गाईज कारण पाऊस एकदम म्हणजे जरा पडला नाही एवढा म्हणून कसा काम आहे ना गाईज हवा आहे त्या हवा शेरो हे शेरो
चला मागत उठला गाईज, मागत चालत आहे. हे गाईज तिकडनं पार ते चालू झालं ना, इकडनं या साईडनं ते पोरं तुम्हाला दाखवतो काही. थांबा झूम करून जमतं का बघा. हे पोरं उभी आहेत ना, तो गणेश घाट आहे गाईज आपला, म्हणजे आपले गणपती विसर्जन होतात तिथं. तर तिथून स्टार्ट झाला आपला प्लॉट, म्हणजे आपली जागा ही पूर्ण का तिथून. तर हे पार गाईज इकडं हे नाही अजून गिनती, म्हणजे झाडं दिसत नाही तुम्हाला, निशाणी पण दाखवू शकत अशी. तर ही बिल्डिंग आहे ना, या बिल्डिंगच्या लाईनपर्यंत म्हणजे इथपर्यंत पकडा. आणि हे आपलं सगळं प्लॉट तेव्हा आता इथे पण बसलं बघ. आणि आपला तलाव गाईज, आपली होडी इथं आणून सोडायची. हे आपला तलाव पक्का मोठा आहे गाईज. इकडनं स्टार्ट झाला, लास्ट एंडिंगमध्ये पाण्याचं मला दिसत असेल. हे बघा इथून गाईज स्टार्ट तर इथपर्यंत इकडं. हे गाईज झाड, राननीचं झाड, रानं असतात तर रानं ते पिवली येतात ना गाईज मार्केटमध्ये हातगाड्यानं विकायला, त्याचं झाड आहे का हो ना. आपण चावलं त्यानंतर चिंगमसारखी ते हे होतात ना, येल्लो कलरची असतात बघा, छोटी छोटी असतात गाईज, एवढी अशी, त्यांचं झाड आहे. आता येत नाही गाईज त्याला. या काय गाईज ओळखता का तुम्ही, कसं काम बघा त्यांची झाडं आहे बघा, ही सगळी तीच झाडं आहेत. इकडं पण तेच खाली. तर आता कोणी आहे तर नाही गाईज तलावावरती. ते काय करतात माहिती आहे का, ते गवत बी होतं ना गाईज तिकडे समोर, तर तिथं पण गवत आहे, इकडं खाली पण आहे गाईज. असे गवतात जाऊन बसतात ना, मग ते काढायचं ना, काढायचं गल ते मी तुम्हाला सांगितलं ते ना गाईज याच्यात टाकतात पाण्यात ना, गपचूप कसं बसून राहतात. मग जसा मासा लागला तर चुचकन खेचतात गाईज ना. खा मच्छी पण विचारा ना आधी, आणि विचारून कोणाला आपण नाही बोलत गाईज. मग असा चोरतारी भेटला ना का फिट फोडता. मग तो गावातला असं का बाहेरचा असं, असा विषय आहे गाईज. तर तिथं आता सध्या आता कोणी आहेत नाही. चला आपण पण आता इथे जरा विजिट करू आपल्या प्लॅन्टवरती साईडवरती ना, मग दुसरे एक साईडवरती काम आहे तिकडं जाऊ. मग कंटिन्यू राहा. तर गाईज छोटे म्हणजे बाहेर आलो, पाऊस पडायला लागला, तर त्याला तिथे साईडवरती थांबलो ना, पाऊस बंद झाला, पाल आलो घरी गाईज. गरम पक्के होत होते पोरीला नसू दिली ना. तर जेवण करू गाईज पहिल्यांदा. तर भारीवाला काम आपला सकाळी तुम्हाला दाखवलेच होतं. कसं काम भात आहे गाईज, मटन ना लिंबू असू दे या गाईज. तर गाईज जेवण करू आणि थोडासा आराम करू ना, मग विराजला बघू घ्यायला तर समोरच्या पुराला पाठवेल, नाही तर मग आपणच जाऊ. तर आराम पण गरजेचं असतं काही. माझी तब्येत खराब होती म्हणून मला जास्त आराम करायला लागली आहे. नुसता बाहेर फिरायला नाही लागला तरी फिरून गेल्या. चला गरम व्हायला लागली काही म्हणून घरा बोलावलं लवकरच 3 वाजले काही 3 येतात घरीच. तर चला जेवण करून घेऊ. कंटिन्यू राहा यासाठी बोलता काही लोक काही तुम्ही ना स्किप करता व्हिडिओ, तर स्किप नका करू. काही नाही तर काही तुम्हाला अतरंगीगिरी माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत. तर म्हणून मी सांगता का कंटिन्यू राहा. जेव्हा मी आपला भारीवाला डायलॉग बोलता म्हणजे आउट्रो चालू कार्यक्रम, आउट्रो म्हणजे टाटा बिर्ला अंबानी, तेव्हा मग आपले व्हिडिओ बंद होतात. तशी व्हिडिओ बंद होत नाही. तर चला गुड इव्हनिंग. आणि बघू शकता तुम्ही घामाघूम धामधूम सगळा कार्यक्रम. परिस्थिती गाईज लाईट गेली होती, उठलो झोपेत तर झोपून पण दिला गाईज. वायर तुटली होती गाईज म्हणजे याची खांब्यावरनं.
या बाय इथं काम चालू आहे. घामा होऊन काही तुम्ही बघू शकता का कधी गाडीत बसता ना बाहेर निघता होले. चला सगळ्यांचा बऱ्याच दिवसात सगळे जरा दाखवता तुम्हाला. हे बघायचं आता काम आहे केस व तिथं केस कुठे चालेल घ्यायच्या तिला जास्त बघू नका घ्यायचं तर नजर लाव. चल हे बघ तिला पहिले काही जुन्या राज्यात ना असं हे राहायचं काही झोली साडीची लुगड्याची तशी बांधून ठेवायची काही ना. इकडं काही तर म्हणजे कसं पोरात त्याच्यानं आम्ही झोपलेलो आम्ही झोपलेलो बारीकपणा लोक. हे बघायचं कसं काम आहे ना पंख्याच्या खाली जाऊन तर ए सीमध्ये होतो ना काही. ए सीमधलं बाहेर निघला ना असाच कार्यक्रम होता. तर पहिले काही तुला कालात ना पप्पाने ना हे 2 कड्या आहेत ना मग इथं झोका होता काही. तो पहिले असं बसायचं ना स्प्रिंग बिंग लावून होतं ना झोका होता काही लोकांना तर काढून टाकला काही. रस्त्याच्या तिकडचं ना तिकडचा दरवाजा आहे ना किचनचा येताना कोणी ठोकायची काही त्याला म्हणून तो काढून टाकला ना. आता ही साडी लावले म्हणजे सुंताची त्याच्यात पण काही झोपतो मस्त पैकी ती रियांका. चला उद्या असा काय हा कुठं जायचं मग आता हिरोईन इकडे बसली का भाकरी टाकतं असं काम हे बघायचं आहे ना. उधारल्या गोंड्यापासून चालू असतं किरकिर 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 जसा बघला तेव्हा किरकिर किरकिर हे भाकरी टाकायला. मग भाकरी टाक हे अशी किरकिर चालू होत आहे अख्खा दिवस. उधारल्या गोट्यापासून तर मावलं सर चालू होतं इथे मावलताना फक्त मग आज आम्हा हो मी पण काही तिकडे अख्खा चुलीचा धूर घरामध्ये बघायचं. उद्योग बघूया उद्योग आता काय ये रे आता हे बघ चणका काहीतरी खाला काही काय गोड आहे त्या काय ते बोलतात आवला आवला उद्या ती बघायची फक्त त्याची काय रे बोलायला बोला आवला 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 पावला पावला चाल डोकरे बघ मागतं बघ तर गाईच उद्योगच्या उद्योग इकडे एसी चालू वाटतं तेव्हा दरवाजा इथं जरा बरं वाटतं गाईच. दादा एसी चालू ठेवून गेले लाईट गेली होती ना त्याच्या मला तिकडं तर त्या बेडरूममध्ये तर लाईट पण बंद ठेवून गेले ना एसी चालू ठेवून गेले. ते बघा एसी चालू कसं काम खायला बघते असं काम गायचं. तर निघू चला आपण पण उद्योग तर उद्योग चालूच होता अख्खा दिवस उद्योग चालू होता का तिथं पण त्या शिंगा बिंगा भुईमुगाच्या शिंगा चोखलल्या त्यांनी अर्धा 1 किलो वाटायचा शेंगदाणे काढलं. आता काम केलं काय त्यांनी तर चला गायच. अजून भाजी चालली नाही भाकरी टाकताना बाहेर भाकरी कमी ना भाता जास्त असतात तर त्याच्यामुळे त्यांना टाईम लागेल. आपण निघू गायच आपला टायमिंग झाला प्लीज. आणि बेकार काम गरम होतं काय पावसाला नाही हो पावसाला पण नाही उन्हाला पण नाही हिवाळा पण नाही ना काहीच नाही होतं याच्या मनात तो तिन्ही नक्षत्रांचा वेगळाच काहीतरी कार्यक्रम आहे. तर चला काहीच निघू सकाळी आपल्याला पण लवकर येऊन रात्री ना लवकर झोपायला लागतं काहीच म्हणजे सकाळी वर्कआउटला लवकर उठायला लागतं काही त्याच्या मुला.
बेकार काम हो. हा तर रियांकाच्या बघ कपडे इकडं तिकडं सगळं पडलेलं असतं गाईच छोटा व्हिडिओ वाक्या. तर चला गाईच आजची व्हिडिओ गाईच कशी वाटली सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. आणि जे पण कोणी नवीन असतील गाईच तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. तर चला गाईच मी भेटतो सकाळी तुम्हाला नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर. व्हिडिओ चालू राहतील. आता आजपासून स्टार्ट केला मी व्हिडिओ. नंतर काय धावतं असं काम तिथे गेले पैसे मागायला असं काम. तर आम्ही पण भारी होतो असाच आईला वैताग द्यायचो. तेव्हा काय 8 आणि 4 आणि काम 25. आता त्याला 10 रुपये दिलं तरी अजून मागतो तर 5 रुपये तरी अजून बोलतो असं काम. तर चला उद्या भेटतो शनिवारमध्ये उद्याला. तुम्हाला रविवारचा या वाटलं तर शनिवार आहे उद्या भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर. टाटा बिर्ला आणि अंबानी.